हा यार 15 दिवस झाले जागा शोध, पण मला नाही वाटत मुंबईत मला हवी तशी जागा मिळेल. तुला माहितीये ना हा मग पुणेकरांना कसा निवांतपणा लागतो. तुमची मुंबईची दगदग कटकट नाही म्हणताय यार. ठीक आहे मी अहो दादा, ही कॉफी नकोय. ह्या कॉफीत 2% शुगर जास्त असते. नकोय म्हंटल ना. तुम्ही सांगितले तीच कॉफी. अहो नाही, ही कॉफी ती नाहीये. बरं ठीक आहे, जाऊ दे. मितेश, मी तुला नंतर कॉल करतो. काय म्हणाला मितेश? तुला माहितीये ना मला कुणासोबतही राहायला आवडत नाही म्हणून. काय नाव म्हणाला? विनय आणि सुमित. वा. चल मी तुला नंतर कॉल करतो. मितेश ठेव ना यार, अर्जंट काम. हा चल चल, बाय 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 बाय. सॉरी. हाय. खरंच गाडी शिकायची आहे यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि
ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.